तुम मुझे छोड़ के मत जाना, मैं तुम्हारे बिना रह नहीं पाऊंगा बाबू। टेन्शन घेऊ नका, मला पण माहित नव्हतं ह्या कोण आहेत, पण दीदीचे 9 लाख फॉलोअर आहेत इंस्टाग्रामवर। 2965 पोस्ट मध्ये एक पण रील अशी नाही सापडली की ज्याच्यावर मी कमेंट करू शकेल। कारण यांचा कंटेंट आहे कॅमेरामध्ये घुसणं, एवढं कॅमेरामध्ये घुसणं की कॅमेरा पण फुडणं म्हणतो। थोडंसं मागं सरक की, आता काय फोनच्या पलीकडनं निघती का? क्रिंज कॉन्टेंटच्या जमान्यात ह्या आज पण लिपसिंकच करतायत आणि दिवसाच्या 10 पोस्ट इंस्टाग्रामवर टाकतात। इंस्टाग्रामचा सर्व्हर ह्यांनीच तर भरलाय। कधी इंस्टाग्राम जर चुकून हँग बिंग झालं, कधी सर्व्हर त्यांचा डाऊन झाला तर समजून जावा ह्यांनी त्या दिवशी ह्यांचा कंटेंट अपलोड केलाय। आणि ह्यांनी बायोमध्ये काय टाकलंय? आर्टिस्ट। ठीक आहे, मान्य केलं तुम्ही आर्टिस्ट आहे, कलाकार आहे, पण क्रिएटर काय असतं? क्रिएटर म्हणजे लिपसिंक नसतं। एक्स टिकटॉकर लिहायला काय धाड भरती का? दीदी ज्यावेळेस टिकटॉकर होती त्यावेळेस एकदम चांगली क्रिएटर होती। क्रिंज करायची म्हणून काय झालं? छपरी कॉन्टेंट बनवायची म्हणून काय झालं? कमीत कमी क्रिएटर तरी होती। ह्याच्यामुळेच कॅमेरा ढगात न्यायची भीती वाटते। एक छपरी कमी होती, ते अजून एक छपरी प्रकट केला। आपण सगळे 2024 मध्ये काय टेन्शन घेऊ नका। चुकून माझ्यासमोर 2019 ची फीड आलती आणि मग मी एकटाच बघून त्रास का करून घेऊ? मी सगळ्यांना दाखवणार। कम्प्युटर सारखं डोकं होतं राव माझं, त्या वेळाने लव यू म्हणून हँग करून टाकलं। आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू। ही 2024 मधली क्रिएटर आहे मित्रांनो। कम्प्युटर सारखं डोकं होतं ह्यांचं। एकदा ह्यांच्या घराशेजारी जादूचं यान उतरलेलं। काय झालंय माहितीये का? बारक्या पोरांना बारक्या पोरांचं जोक मारायला लागतं। ते उगाच मी मोठ्या पोरांचं जोक मारायचो आणि मग मोठ्या पोरांची कॉन्ट्रोवर्सी व्हायची। तुम्हाला समजतंय ना मला काय म्हणायचंय? उससे मिलके एहसास हुआ कि हर लड़का एक जैसा नहीं होता। का तो काय गायचाप मध्ये विमल टाकून खायचा का? ही अशी बारकी बारकी पोरं शाळा सोडून एहसास घ्यायला लागली ती। डायना आणि रोमा बघायच्या वयात बॉयफ्रेंड बनवायला लागली ती। ह्यांना कशी भेटती प्रायव्हसी? छोटे छोटे बच्चे मिल रहे हैं, अरे लड़के एक जैसे नहीं होते इसका एहसास भी ले रहे हैं। नाही, मोठी पोरं काय करतात? छपरीवर्स असेंबल्ड। चुकून जरी त्यावेळेस म्युन्सिपाल्टीची गाडी आली असती तर सगळीच्या सगळी गाबडी उचलून नेली असती। त्यांच्या डोक्याला डोकं लावण्यात काय अर्थ नाही, पण जर झोपायचंच होतं तर रोडवर झोपले असते। असं पण रोडवर घाण करतायस की? त्या बेंचवर तुमच्यासारख्या 4 असेंबल झाल्या असत्या, पण क्रिंज करायचा एक पण चान्स सुटला नाही पाहिजे। या व्हिडिओचा जर शेवट नाही झाला तर समजून जावा की माझ्या शरीरातनं माझा आत्मा मुक्त झालाय। नशीब माझं 2020 मध्ये मी बटनाचा फोन वापरत होतो, नाहीतर ह्यांनी जे नेटवरती काम केलंय ती बघून कोरोना नंतर झाला असता पहिल्यांदा जुलाब झाला असतो। काय राडा केलाय पोरांनी। गौतमीची अगरबत्ती कुठं लावता? तू राहा कुठे पण, जप मात्र स्वतःला, नजर नाही लागून देणार कुणाची तुझ्या सुखाला। माझा किंग त्याच्या मागे झाला। तुझा किंग रात्री मुतायला उठला तरी बाथरूमच्या बाहेर कोणाला तरी राखणीला उभा करत असेल। #किंग। एक काळ होता ज्यावेळेस अशी प्रेम करणारी कपल्स बघितले की लोक त्यांना लैला मजनूची उपमा द्यायची, पण जेव्हापासून ह्या लोकांनी इंटरनेटवर कब्जा केलाय आणि जी घाण केली तेव्हापासून कोण पण प्रेम करणारी कपल दिसली की त्यांना लोक निब्बा निब्बीस म्हणते ती। पहिल्यांदा झालंय ते दुसऱ्यांदा होणार नाही। आता तुझ्यासारखं प्रेम परत कोणावरतीच होणार नाही। तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा पुन्हा, स्वतःला हरवून बसलोय तुझ्या प्रेम। नाही, मग मला प्रश्न पडतो की पहिल्या काळात जे बालविवाह व्हायचं त्याच्यात काय चुकीचं नव्हतं त्यांचं? पहिल्यांदा होऊन दुसऱ्यासाठी व्हिडिओ बनवायला लागले। दीदीनं अजून 10वीची बोर्डाची परीक्षा पण पास नसेल केली। नाही, यांची काय चुकी नाही, आपणच जराशी मागास राहिलोय। आपल्यालाच जरा उशीर झाला सगळ्या गोष्टी कळायला। आपल्याला ना असं रील नाही ना बनवायला शिकवलं, आपल्याला फक्त बोर्डाच्या परीक्षेचं भ्यास दाखवलंय। थोडेच ठेवा पण कट्टर ठेवा, भेटीचा खेळ करणारे नको रे बाबा। हा जर यांचा ओरिजिनल साऊंड असेल तर ह्यांनी जे लिपसिंग करायचं डिसिजन घेतलंय आजच्या जगात ती एकदम परफेक्ट डिसिजन घेतलंय आणि सगळे गाणी वाजणार मित्रमंडळ त्याचं पूर्णपणे समर्थन करते। राहिला विषय थोडेच ठेवा पण कट्टर ठेवायचा, अभी तो आपने दुनिया ठीक से देखी भी नाहीये। हळूहळू थोडे पण नाहीत राहणार आणि कट्टर पण नाहीत राहणार। मी सांगतो ना तुम्हाला, हम पहले से बिगड़े लोग, हमारा क्या बिगड़ाएंगे? नाही, माहिती आहे की सगळ्यांना, त्याच्यात काय एवढं वरडून वरडून सांगण्यासारखं आहे का? नाहीतरी लोक कायच बिघडवणार आहे तुमचं, आणि नाहीतरी असं पण लोकांना काय घेणं देणं आहे तुमचं? सज्जन पोरी घराच्या बाहेर नाही निघत, पोरांनाच घरी बोलून घ्या।
जेवढं तुमचं वय आहे ना, मला वाटतंय भांडी कुंडी खेळायला पोरांना बोलवून घेत असतील. वाहतुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी या पूर्ण रीलचं योगदान पूर्णपणे यांनाच जातंय. ना मी ह्यांचा आवाज बदललाय, ना मी ते डायलॉग दुसरीकडून कुठनं टाकलाय, ना मी ह्याच्या बॅकग्राऊंडचं म्युझिक टाकलंय. हे पण त्यांचीच कर्तृत्व आहे सगळी. आता मग तुम्हीच सांगा, अशा लोकांवर अशा पोरांवर 1-2 व्हिडिओ जर बनवल्याच तर त्याला काय होतंय? ओलीस चालतंय की. लोक नाव ठेवतात, ठेवू द्या, मला कुठे त्यांच्या आईची सून व्हायचंय. जुन्या व्हिडिओ बघितल्यावर थोडीफार का होईना एम्बॅरेसमेंट फील होत असेल ना. लोक कमेंट मध्ये ह्यांना छपरी म्हणत होते. मी त्यांना स्वतः जाऊन सांगितले की छपरी म्हणू नका, छपरी अल्ट्रा प्रो मॅक्स म्हणा. कोण काय म्हणलं की लगेच त्याच्या आईची सोनच झालं पाहिजे का? एखाद्यानं तुम्हाला काय चांगलं सांगावं का नाही? आणि तसं पण ते बालिका वधू राजस्थान मध्ये चांगलं वाटतं, आपल्या इकडं नाही. कधीच कोणावर अवलंबून राहू नका, कारण अंधार पडलं स्वतःची सावली देखील साथ सोडून जाते. ह्याच्यासाठी शाळेत गेल्यावर फक्त शाळा शिकायची असती, बाकीचं उद्योग नसतं तर करायचं. ती एकदा तुम्ही शाळेत जाऊन चौकशी करा, तुमचा विज्ञानचा मास्तर हाय का गेला. काय तर म्हणे अंधार पडल्यावर सावली साथ सोडून निघून जाते. बघितलं का? पोटासाठी काय काय करावं लागते, काय काय बघावं लागते. येणार की आपली पण वेळ, बदलणार की आपले पण दिवस. फायनली वेळ आली, कसं का होईना मिलियन होत आले. गेलेली आयडी परत आली. 2-4 मराठी गाण्यात फीचर पण झाली. सगळी गाणी वाजणारच्या युट्यूब व्हिडिओ मध्ये यायचं सौभाग्य पण प्राप्त झालं. नखरे झेलणारा असलं तर नखरे करायला पण मज्जा येते. तुमच्या घरचे व्हिडिओ बघत नव्हते का? त्यांना तुम्ही ब्लॉक केलं. दप्तराचं वजन झेलण्याच्या वयात ह्यांचा नखरे झेलणाऱ्याचा शोध चालू आहे. लोक तुम्हाला छपरी म्हणजे काय असं विचारतील, तुम्ही त्यांना ह्यांच्या व्हिडिओ दाखवू शकता. ज्याच्यात आपला जीव अडकलेला असतो तोच आपल्या नशिबात नसतो. नाही काय बोलायचं ह्यांना, ह्यांचा जीव अडकलाय म्हणजे आम्हीच काय चुकी केली की शाळा बुडवली की 4 पोरांसोबत मास्तर घरी यायचा, जबरदस्ती उचलून शाळेत नेऊन बसवायचा. ही लोक कशी काय नाही ती गावली तुम्हाला? कारण नसताना सोडून गेलेल्या लोकांनी आता कारण असताना पण परत येऊ नका. कोणी ह्यांना एवढा त्रास दिलाय काय माहिती? कारण नसताना पोरीला सोडून गेला, आता कारण असताना पण माघारी यायचं नाही. मी काय म्हणतोय माहितीये का, जर पवार साहेबांनी अजितदादासाठी म्हणलं असतं तर कसं वाटलं असतं? सॉरी, पवार साहेब जर रील स्टार असते तर अजितदादासाठी त्यांनी एक अशी रील बनवून टाकलीच असते. कारण नसताना सोडून गेलाय तर आता कारण असताना सुद्धा परत नाही यायचं, आणि मग पाठीमागे म्युझिक टाकलं असतं. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आत्यानी मुलगा दिला पाहिजे. आत्याच्या पोराचं झालं का अजून आशेवरच बसलंय. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त मामाची पोरगी रील स्टार नसली पाहिजे. लोकांचे विचार कुठेतरी जाऊन विका, स्वतःच आयुष्य स्वतःसाठी जगायला शिका. कुठं ऐकायचं लोकांचा विचार? कोण घेतं ऐका? लोकांच्या विचारांचा आणि आयुष्य जगायचा काय संबंध आहे का दीदी? आपको ऐसा नहीं लगता? आपको अजून थोडे उन्हाळे पावसाळे बघण्याची गरज आहे. एवढ्या बारक्या वयात आबाळ तेरे मित्र HR गाड़ी नंबर मतलब बदमाश और बच कर निकले यहाँ से जितना बच सके. अपनी आकड़ को कृपया अपनी जेब में रख, बता देंगे तन्हा तेरे दोस्त तेरे मित्र. ज्यानं पण हे सगळं टिकटॉकचं उचलून इंस्टाग्रामला टाकते. भावांनो, जर इंस्टाग्राम गेलं तुमच्यामुळं, नाही लोकांनी मग काय करायचं? एंटरटेनमेंट साठी दुसरं काय बघणार? येऊन जाऊन इंस्टाग्राम तर राहिले, आणि मग मी एकटाच काय काय बोलू आणि किती बोलू? व्हिडिओच्या टायटल वरनं कळलंच असेल, कारण मी पूर्ण व्हिडिओ मध्ये कोणाचं नाव घेतलं नव्हतं, पण व्हिडिओच्या टायटल वरनं कळलं असेल तुम्हाला की या व्हिडिओ मध्ये गेस्ट कोण होत्या. तुम्ही जर ह्यांना ओळखत असाल माझ्या आधीपासून तर कमेंट करून सांगा, आणि नसेल ओळखत तर तुमची ओळख करून दिली कमेंट करून ते पण सांगा कसं वाटतंय. हा व्हिडिओ लाईव्ह व्हायच्या आधी जर 1 लाख सबस्क्रायबर आपल्या चॅनलचे पूर्ण झाले असतील तर मंडळ आपले आभारी. आपण नंबर्सवर जास्त विश्वास ठेवत नाही, एंटरटेनमेंट मध्ये काय कमी नाही राहिली पाहिजे एवढंच आपलं ध्येय आहे. भावांनो, परत एकदा आठवण करून देतोय, आर्यनचा सॉफ्टवेअर मिळवायचा चान्स सोडू नका. डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करा, आर्यनला सांगा तुम्ही माझ्याकडून आलाय. मी तुम्हाला दाखवले मी कसं 38,000 रुपये कमवलं, त्यामुळे पाऊल उचलाच. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची